जळगावच्या बोदवडमध्ये चोरीच्या संशयातून मित्रानेच मित्राची चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपीच्या अटकेसाठी नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. मृत अन्सार पिंजारी यांनी घरातील चोरी प्रकरणी मित्र अरबाज शहा याच्यावर संशय व्यक्त केला होता. याच रागातून अरबाजने अन्सारवर चाकूने हल्ला करून हत्या केल्याचा आरोप आहे. घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आरोपीच्या तातडीच्या अटकेची मागणी केली आहे. हत्येच्या घटनेने परिसरात संताप व्यक्त केला जात असून खळबळ उडालेली आहे. राहते प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपीला अटक केली, ची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे. त्याचबरोबर मळ्यात हा पूर्वी पोलिसांकडे मदतीसाठी आला होता, मात्र त्याला योग्य मदत मिळाली नाही. या संदर्भात देखील योग्य चौकशी होणार असल्याचा पोलीस अधीक्षकांनी सांगितलं आहे. भाऊ, सदरील हल्ल्यामध्ये युवकाचा मृत्यू झालेला आहे. याबाबत संपूर्ण घटनेबद्दल काय सांगाल आपण? एक 8 तारखेला अन्सार पिंजारी नावाच्या एका चांगल्या युवकाचा जो मेहनती होता त्याच्या घरात चोरी झाली. त्यांनी कंप्लेंट केली आणि कंप्लेंट केल्यानंतर पोलिसांना काही लोकांचे नावं त्यांनी संशयित म्हणून सांगितलं. त्यातल्या एकाने त्याला 2-4 दिवसावर धमकी दिली, तू माझं नाव का सांगितलं. आणि त्याच्यानंतर धमकी दिल्यावरही ह्या युवकाने पोलीस स्टेशनला येऊन रीतसर त्याच्यावर 17 तारखेला NCR दिला. NCR दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांनी स्टेटस लावलं की मी तुझं मर्डर करेल आणि चौथ्या दिवशी त्याचा मर्डर करतोय. म्हणजे पोलीस प्रशासन याच्या संदर्भामध्ये किती गलथानपणा पोलिसांचा होता किंवा अशा पद्धती हिस्ट्री सेंटर लोक जे आहे, मी गेल्या अनेक वर्षापासून पाहतोय किंवा मधल्या 6 महिन्याचं जर रेकॉर्ड घेतलं तरी 50च्या वर चोऱ्या आज बोदवड शहरात झाल्या. एकही चोरी डिटेक्ट होत नाही. चोरी झालेला माणूस जातो, सांगतो, समजून सांगतो, तिथे जातो, त्याची चोरी दाखल करायची पोलीस तसदी घेत नाही. तेवढं खऱ्या अर्थाने व्यापाऱ्यांमध्ये आणि सर्वसामान्य लोकांमध्ये पोलिसांच्या विषयी मोठा रोष आहे. आज हा पोरगा जो ज्यांनी मर्डर केला त्याच्यावर ज्या दिवशी NC झाली त्या दिवशी कॉन्स्टेबल केला आणि ते सांगून तू पुरुषलाही जाऊ नये, म्हणजे तू पुरुषला ये आणि तुझी यावर कारवाई करतो, आम्ही निघून जा. इतक्या सहजतेने यांनी घेतलं, तो त्याचे चाकू घेऊन सुरी घेऊन स्टेटस लावतोय. इथे जर नकली बी एखाद्या अवजाराचा स्टेटस लावला तर पोलीस गुन्हा दाखल करतात. कायद्याचा एक धाक असतो, तो कायद्याचा धाक या मुक्ताईनगर मतदारसंघातून बोदवड तालुक्यातून पूर्णपणे गेलाय. जर बघितलं आपण तर दुपारी घटनावर माहीत पडतावर मी SP महोदयांना फोन केला. SP महोदय, मला माहिती आहे मी करतोय, काय करतोय, ह्या क्षणापर्यंत आरोपी अटक झालेला नाहीये. जी मंडळी, जी पोलिसांना गाव माहिती आहे, गावातला प्रत्येक व्यक्ती माहिती आहे, कोणत्या गल्लीत कोणत्या 2 नंबर धंदे चालतात हे माहिती आहे. आज या सगळ्या अहिलेकार कंपनीचे मुस्लिम लोक त्यांना सगळं माहिती आहे. त्यांनी 4 वेळा सांगितलं की हा तिची विक्री करतो, द्रव्याची विक्री करतो, अमुक करतो, त्याच्यावर कधीच कोणती कारवाई झाली नाही. आता एक जण येऊन भेटला की माझी मोटरसायकल चोरी झाली, 3 दिवसांहून फिरतोय, मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल होत नाही किंवा त्याची नोंद घेतली जात नाही. अशा पद्धतीत जर होत असेल तर मला वाटतं पोलीस स्टेशन काय, आणि मग लोकांचा पोलिसांच्या विषयी विश्वास जर उडाला तर खऱ्या अर्थाने कायद्यावरचा विश्वास उडेल. आज या सरकारच्या माध्यमातून कायदा कठोर अंमलबजावणी करत असताना सामान्य माणसाला निर्भय वातावरण निर्माण व्हावं अशा पद्धतीची एक पोलिसांच्या माध्यमातून आपण मेसेज केला पाहिजे. पण या बोदवड तालुक्यामध्ये इतकी निंदनीय अवस्था होत असेल तर मला असं वाटतं की चुकीचं आहे. आणि आज या घटनेचा निषेध म्हणून खऱ्या अर्थाने या लोकांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. पण इथे SP महोदयांनी किमान बोदवड तालुका 50 गावांचा तालुका एक मोठं शहर आहे, नगरपालिकेचं शहर आहे, एक API काम करतोय, मोजके कॉन्स्टेबल काम करताय, अनेक चोऱ्या होत आहे. PSI जे आहे ते महिन्याभराहून सीकवर गेलेले आहे. त्या PSIच्या जागी दुसरा अधिकारी देण्याची तसदी मुळीच घेण्यात आलेली नाही. पुरेशा मनुष्यबळ नसेल तर कायदा सुव्यवस्था कशी राखली जाईल. अनेक कार्यक्रम, अनेक उपक्रम आपल्याकडे सगळ्या समाजाच्या माध्यमातून असतात, त्याच्यावर पोलीस कसे बंदोबस्त ठेवतील. पण एखाद्याला घ्यायचं, सस्पेंड करायचं, आपण त्याचं नामानिराडे होऊन जायचं, या पद्धतीत SP महोदयांची कारवाई होताना मला दिसते. जिल्ह्यामध्ये नुसते मर्डरचा ऊत आलाय, कायदा सुव्यवस्था केली आहे. तुम्ही कोणत्याही टपरीवर गेलात तर कुठेही गुटखा पडून जातो. सगळीकडे 2 नंबर धंद्याचा ऊत आलाय. पण पोलिसांना काय पाहिजे, पोलिसांची कारवाई काय आहे, पोलिसांचा धाक कोणाकडे आहे. मग पोलीस आणि हे मिळून जर सगळं चाललं असेल तर मग आम्ही आमची सुरक्षा स्वतःही करू शकतो. असं जर असेल, माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी फोन केलाय, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचे नेते त्यांना फोन केलाय, माननीय गुलाबराव पाटील साहेबांना फोन केलाय, सगळ्या नेत्यांना मी माहिती दिली आहे. आता मी 10 मिनिटात निर्णय घेईल. जर व्यवस्थित निर्णय नाही झाला तर मी ही बॉडी SP साहेबांच्या दालनात घेऊन जाईल. शेवटी आज एक तरुण व्यक्ती मेला, 32 वर्षाचा तरुण मेलाय, जो काम करत होता, घर चालवता, घर उघडं पडलेलं आहे.
कोणाला काही घेणे नाही, आम्ही याच्यावर कारवाई करू, आम्ही विचारपूस करू, आम्ही तपास करू. आता या क्षणाला निर्णय घेण्याची पोलिसांची या टायमाला मला दिसत नाही आहे. गोल सगळं चाललंय. मला वाटतं हे निषेधार्थ आहे. सामान्य काल बोदवडमध्ये एक मर्डरचा गुन्हा आपण दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये जो मयत आहे त्या मयताच्या घरी काही दिवसापूर्वी घरफोडी झालेली होती आणि त्यांनी त्याच्याच ओळखीचा असलेल्या एका इसमावर संशय व्यक्त केला होता. या संशयाच्या आधारावर राग येऊन संबंधित आरोपीने मयताला चाकूने स्टॅब करून मयताचं मरण त्याच्यामध्ये झालेलं आहे. आपण तात्काळ त्याच्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे. आपण रात्री लेट संबंधित आरोपीला देखील शोधून त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला होता, परंतु आपण त्याला शिताफीने अटक देखील करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये असं देखील लोक चर्चा आहेत की याच्यामध्ये संबंधित जो मयत आहे तो पोलिसांकडे यापूर्वी आला होता. त्यासाठी मी एक इन्क्वायरी दिलेली आहे. त्याचा रिपोर्ट आज प्राप्त होईल आणि त्या चौकशीच्या आधारावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल.